उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून श्रावण महिन्याचं औचित्य आणि आजच्या गुरुवार रविवार दरबारच्या कामकाजाचं औचित्य ठेवून आपला बहुमोल वेळ या आध्यात्मिक कामासाठी खर्ची घालून आपण दूरवरून स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. परवापासून देशभरात श्रावण महिना साजरा केला जात आहे. श्रावण महिना हा शंकराचा आहे हे आपणाला विदित आहे. म्हणून या महिन्याभरात शिवाची सेवा ही फार महत्त्वाची आहे. आणि कालच आपण गुरुपीठावर पुढील चातुर्मासाचा 4 महिन्याचा ग्रहपाठ देशातील सर्व भाविक सेवेकऱ्यांसह विदेशातल्या लोकांपर्यंत काल मांडणी केलेली आहे. ती मांडणी येण्याप्रमाणे आहे की या आगामी श्रावण महिनाभर म्हणजे पोळ्यापर्यंत शंकराच्या पिंडीवर रुद्र महिम्न वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ कुटुंबियांसह भाविकांपर्यंत आपण द्यायचं आहे. देशावर येणाऱ्या बहुविध आपत्त्या, तिसरं महायुद्ध टाळायचं असेल तर या कार्यातल्या सक्रिय सेवेकऱ्यांनी यात भाग घेऊन भारतात जी 12 ज्योतिर्लिंग आहे पैकी 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत. आणि त्या 5 ज्योतिर्लिंगांवर आणि उर्वरित देशात असणाऱ्या विविध प्रदेशात असणारी ज्योतिर्लिंगांवर श्रावण महिनाभर सेवेकरी त्यात अभिषेकात भाग घेणार आहे. संकल्प हा आहे की देशावर आपत्ती येऊ नये, संकट येऊ नये, महामारी उपद्रव येऊ नये, तिसऱ्या महायुद्धाचा कुठलाही त्रास आम्हा भारतीयांना होऊ नये म्हणून यातून वाचवायला फक्त भगवान शिव ती त्यांची सेवा कामात येणार आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांवर महिम्न रुद्राचा अभिषेक घालणार आहोत. संकल्प करू. म्हणून आपण सर्वजणांनी, विशेषतः आमच्या माता भगिनींनी घर बसल्या शंकराच्या पिंडीवर महिम्न तथा रुद्र वाचून शंकराच्या सेवेमध्ये सहभाग घ्यावा. आणि दुसरा एक स्वार्थ असा आहे, तुमच्या कुटुंबात जे कोणी व्यसनाधीन लोक असतील, सदस्य असतील, हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, मांसाहारी असतील, त्यांना जर ते तुम्ही तीर्थ दिलं तर त्यांच्या मतीवर, त्यांच्या कृतीवर आमूलाग्र बदल होईल, परिवर्तन होईल आणि ते सदा सर्वदा निर्व्यसनी आणि शाकाहारी होतील. म्हणून शाकाहारी घडवण्याचा महिमा आणि महिना हा श्रावण महिना आहे. म्हणून आपण हा ग्रहपाठ महिनाभर दिलेला आहे की देशभरात काश्मीर ते कन्याकुमारी या सर्व राज्यांमध्ये असणारी जी सेवा केंद्र आहेत, त्यात दैनिक आहेत, साप्ताहिक आहेत, त्या सर्वांनी त्याची नोंद घेताना प्रति शनिवारी गुरुपीठातून देश आणि जगासाठी काही सेवा दिल्या जातात. नेमकं काही नवीन सेवेकरी ते मीटिंग टाळतात आणि अवेळी इथे येतात. मग त्यांना प्रत्येकाला हे ग्रहपाठ सांगणं हे तसं सोपं नाही. म्हणून आपण कळकळीचं निवेदन आहे की आपण त्या बैठकीला, त्या सत्संगाला खूप जणांनी येण्यापेक्षा 1 किंवा 2 जणांनी जरी आपण त्यात सहभाग घेतला, त्या ठिकाणी दिलेले जे आदेश आहेत ते आपणाला घरागणी, गावागणी, मनागणी आपणाला ते पोचवण्याला पोस्टमन या नात्यानं संधी मिळेल यात दुमत नाही. पुढचा ग्रहपाठ असा आहे, हा श्रावण महिना संपत नाही, भाद्रपद महिना सुरू होतो. त्यातले 15 दिवस
गणपती उत्सवाचे असतात. खरं गणपतीचा जन्म माघ शुद्ध 4ला झालेला आहे, परंतु पूजनीय टिळकांनी गुलामगिरीत असलेल्या या संस्कृतीला स्वास्थ्य मिळण्यासाठी गणपती हे माध्यम निवडलं. म्हणून त्या काळामध्ये आपण भागवत ग्रंथाचं वाचन 15 दिवसाच्या कालावधीत आपल्याला करायचं. तुमच्याकडे 2 भागवत आहे. एक मोठा भागवत 12 स्कंद श्रीमद भागवत आहे, आणि ज्यांच्याजवळ एवढा वेळ नाही त्यांना 700 श्लोकी भागवत उपलब्ध आहे. इथे बसलेल्या आमच्या प्रतिनिधींनी तो छोटा आणि मोठा ग्रंथ कृपया आलेल्या भाविकांना त्याचा ओळख परिचय करून द्यावा, म्हणजे निश्चितपणे आपला वेळ वाचेल आणि कमी वेळेमध्ये आपणाला आपले मनाला आवर घालून त्या सेवेत सहभाग घेता येईल. म्हणून या भाद्रपद महिन्याच्या कालावधीमध्ये भागवत ग्रंथाचं वाचन मनन केल्यास जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, मातृदोष, पितृदोष, वास्तुदोष याचं खंडन तथा निवारण होईल. हे घर बसल्या करायचं आहे, त्याला कुठला खर्च नाही. म्हणून आपणाला हे संदेश, या देशात खूप दुःखित लोक आहेत. इथे दर गुरुवार रविवारी हजारोच्या संख्येनं असंख्य भाविक आपल्या समस्या लेखी स्वरूपात मांडतात. त्या सर्व समस्या मुक्त जीवन त्यांना प्राप्त व्हावं, दुःखमुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन त्यांना मिळावं, यासाठी आपण हा अभ्यास जनतेपर्यंत पोचवावा. म्हणून या 15 दिवसात आपण भागवताचं वाचन करावं. पुढचे 15 दिवस पितरांचे आहेत. अनेक लोकांना पितराच्या सेवेविषयी प्रचंड अनभिज्ञता आहे, अज्ञान आहे. आपले जे मृत पूर्वज आहे त्यांचं महालय करावं, त्यांचं श्राद्ध करावं, ते कसं करावं त्याविषयी पण काही ग्रंथ इथे प्रकाशित केलेले आहेत. जोपर्यंत मृतपूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख शांती मिळत नाही. म्हणून आपण त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय देवसुद्धा आशीर्वाद देत नाही, कारण देवापेक्षा मोठा अधिकार पितरांना दिलेला आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, आणि भारतीय संस्कृती याच पुरुषार्थावर उभी आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचंही महत्त्व नकळत आपण यातून समजून घेणार आहोत. पितृपक्ष संपत नाही. पुढचा मराठी महिना अश्विन महिना सुरू होतो. हा भगवतीचा आहे. आणि आपणाला कल्पना असेल, आपण काही दशकांपासून शिवाची सेवा, स्वामींची सेवा, भगवतीची सेवा राष्ट्रकल्याणासाठी करत आहोत. 21 मे 2007 साली 1 कोटी पाठ, सप्तशती स्वामीचरित्र आणि रुद्राची आपण माता सप्तशृंगीच्या चरणाजवळ, पायथ्याजवळ केलेली होती. त्या काळात ज्या भगिनी, जे पुरुष प्रतिनिधी, जे सेवेकरी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, कृपया त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. ज्यांचे हात वरती आहे त्यांनी आलेल्या भाविकांना तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जी सेवा केली त्याचं रहस्य उलगडून सांगा. त्या दिवशी 21 लाख भगिनींनी टाचणी पडेल आवाज ऐका अशा शांततेत आणि सुरक्षित कवच नसताना भगवतीनं तुमच्याकडून ती सेवा करून घेतली. हे जगातलं आश्चर्य आहे. 10 भगिनी एकत्र आल्या तर किती गोंगाट करतात तुम्हीच बघा. पण त्या भगिनींनी पाळलेली शिस्त, ते बघण्याला तत्कालीन महाराष्ट्रातलं सारं मंत्रिमंडळ न बोलवता तिथे आलं. बिना पोलीस एवढे लाखो लोक राष्ट्रसेवा, भारतमातेची सेवा करण्यासाठी आलेत, हे कुतूहलाचा प्रश्न त्यावेळी निर्माण झालेला होता.
आणि त्या साऱ्या मंत्री महोदयांनी तोंडात बोटं घालून सेवेकऱ्यांची स्तुतीसुमनं उधळली, त्यांचं कौतुक केलं. म्हणून आपणाला यापुढेही त्याच दिवशी आपण भारताच्या संरक्षणासाठी 100 कोटी पाठाचा संकल्प मा भगवती समोर केलेला आहे. आणि आज तगायत आपण या संकल्पाला सामोरं जाताना उठत बसत सगळं करत आहोत, प्रपंच सांभाळून करत आहोत. आज उणीपुरी एवढ्या वर्षात 91 कोटी पाठ, श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामीचरित्र सारामृत आणि रुद्र इथपर्यंत आपला अभ्यासक्रम आलेला आहे. हे आपणाला माहीत पाहिजे नव्या जुन्या सेवेकऱ्यांना. आता उर्वरित 9-10 कोटी पाठ आपल्यावर ऋण आहे. म्हणून आगामी या चातुर्मासामध्ये हे डोक्यावरचं ऋण हलकं करण्यासाठी तमाम देशवासियांनी देशाच्या रक्षणासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी, न कळत तुम्हाला संरक्षण सुखशांती मिळण्यासाठी यात भाग घ्या. म्हणून या श्रावण महिन्यात तुम्ही मराठी महिम्न वाचलं तरी चालेल, मराठी रुद्र वाचलं तरी चालेल, ज्यांना संस्कृत येतं त्यांनी संस्कृत वाचला तरी चालेल. आपापल्या मातृभाषेत, देवांना सगळ्या भाषा कळतात, त्यांना तामिळी कळते, मल्याळी कळते, बंगाली कळते, हिंदी कळते, मराठी सर्वच कळतं, त्यांना सगळ्या भाषा कळतात. परंतु आपल्या मातृभाषेतून आपणाला ही सेवा भगवान सेवापर्यंत पोचवण्याला एक नामी संधी या कार्यातून मिळालेली आहे. तिचं आपण सोनं करावं आणि देशाचं हित, देशरक्षण, देशातील सज्जनांचं रक्षण व्हावं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी द्वापारात यदा इदाई धर्मस्य ग्लानिर्भवति भारत पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनास्ताय संभवानी युगे युगे. धर्माचं, देशाचं आणि सज्जनांचं रक्षण कशात आहे ते या सेवेत आहे. म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक सर्वांना बरोबर घेऊन या सेवेत फावल्या वेळेत, सूर्योदय ते सूर्यास्ताच्या केव्हाही वेळेत आपण सहभाग घेऊ शकतो. पितृपक्ष संपल्यानंतर आपणाला आश्विन महिना भगवतीचा आहे. स्वाभाविक जास्तीत जास्त पाठ आपण सप्तशती मराठी करावेत. एका तासात एक पाठ होतो. म्हणून माता भगिनींना 1 तास 24 तासातला काढणं अवघड नाही. म्हणून त्यांनी महिन्याभरात यथाशक्ती, यथामती सप्तशतीचे पाठ आश्विन शुद्ध 1 ते आश्विन कृष्ण 30 दीपावलीपर्यंत आपण ते करावेत. आणि हे सर्व करत असताना बरेच आमचे सेवानिवृत्त काही लोक आहेत, त्यांच्याजवळ थोडासा वेळ पण आहे, आम्ही त्यांनाही सोडलेलं नाही. या व्यतिरिक्त ज्यांच्याजवळ वेळ आहे, बरेच लोक पाठमोरं गप्पा मारत बसतात, आम्ही त्यांच्या गप्पा बंद केलेल्या आहेत. त्यांना एक खूप महत्त्वाचं काम दिलेलं आहे की त्या कामानं त्यांचं आयुष्याचं सोडं होणार आहे, आयुष्याचं भलं होणार आहे. ते म्हणजे या कलियुगाचे मालक, चालक, पालक स्वामी महाराज आहेत. आणि त्यांचा जप जर आपण वहीमध्ये लिहिला, जो कोणी 12 लक्ष स्वामींचा जप करेल त्याला मागे बघायची वेळ स्वामी येऊ देणार नाहीत, प्रश्न विचारण्याची वेळ येऊ देणार नाहीत. म्हणून आजपासून ज्यांना जप लिहिण्यासाठी वेळ आहे, 24 तासापैकी कोणत्याही वेळेत, तो आपण जप वहीत लिहावा. गुरुपीठाच्या वह्या दिलेल्या आहेत बऱ्याच जणांजवळ, आपल्या साध्या वह्यांवर लिहिला तरी चालेल. आणि 12 लक्ष जप झाल्यावर त्या वह्या आपण शनिवार पाहून गुरुपीठावर घेऊन याव्यात. त्या साऱ्या सेवेकऱ्यांच्या वह्या कारणी लागणार आहेत. दक्षिण भारतात एक पद्धत आहे, जेवढा जप ज्या भक्तांनी, सेवेकऱ्यांनी लिहिलेला आहे त्या साऱ्या जपाच्या वह्या स्वामींच्या मूर्तीखाली ठेवण्याची पद्धत आहे.
मग ते गाणगापूर असो, पिठापूर असो, कुरवपूर असो की नरसोबाची वाडी असो, तिथे पाठवल्या जाणार आहे आणि त्यावर स्वामी विराजमान होणार आहेत. न कळत तुमचा योगक्षेम, तुम्ही केलेल्या मेहनतीला स्वामींचा आशीर्वाद राहणार आहे. हे आपल्याला पटतं का बघा. ज्यांना पटत असेल त्यांनी यात भाग घ्यावा. सक्ती नाही, परंतु ही फार मोठी सेवा आहे. जप लिहिणं हे काही फार अवघड आहे अशातला भाग नाही. पण आपण मनोभावे या साऱ्या गोष्टींचा अभ्यासक्रम आपणाला या चातुर्मासात दिलेला आहे. आणि हे काल जे भाग्यवान लोक बैठकीला आले होते त्यांना माहीत आहे. पण बरेच काही भाग्यवंत माणसं संध्याकाळी 8ला आले, कोणी तीर्थयात्रा करत करत आले, कोणी शिर्डीला जाऊन आलं. परंतु सांगण्याचा आशय एवढाच आहे, या साऱ्या संतांचं गुरुपद स्वामींनी घेतलेलं होतं. 1857 साली शिर्डी येथे साईबाबांचं गुरुपद स्वामींनी घेतलं. आणि त्यावेळी साईबाबा एवढे कामाला लागले की त्यांच्या कामाचं किती कौतुक केलं तरी ते पारणं फिटणार नाही, एवढं काम त्यांनी स्वामींचं केलं. प्रत्येक आलेल्या भाविकांना सांगायचे, सबका मालिक एक ही है, स्वामींकडे बोट करून. सगळ्यांचे मालक स्वामी आहेत. समकालीन शेगावच्या गजानन महाराजांचं गुरुपद घेताना सुद्धा गजानन महाराज थांबले नाहीत. त्यांनी तमाम मानवजातीला आवाहन केलं. या रोमारोमात स्वामी बसलेले आहेत. गणात गणगण बोते, कणाकणात परमेश्वर आहे, स्वामी आहे. हे त्यांच्या चरित्रामध्ये स्वामींचा हा उल्लेख आलेला आहे. त्यात आमची संत मालिका कुठे मागे नाही. साऱ्या संत मालिकेंचं गुरुपद स्वामींनी घेतलेलं आहे विविध आविष्कारांनी. त्यात आमचे नागपूरचे गुलाब महाराज असतील, ताजुद्दीन महाराज असतील, श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद असतील, जंगली महाराज पुण्याचे असतील, शंकर महाराज असतील, कितीतरी नावं आहेत. त्या काळात 10,000 संतांची गुरुपदं एकट्या स्वामींनी घेतली. एवढं काम. गुलामगिरी राज्यावर परचक्र असताना सुद्धा हिंदू संस्कृती टिकून ठेवणं हे देवालाही शक्य नव्हतं. ते काम स्वामींनी तुमच्या आमच्याकडून केलेलं आहे. म्हणून आपण या कलियुगात स्वामींचं का काम करावं त्याचं उत्तर आपणाला मिळणार आहे. की आपण आज ज्या समस्या आणलेल्या आहेत त्याची उत्तर आपल्याला आधीच आम्ही देऊन टाकलेली आहे. तुम्ही श्रावण महिन्यात भाग घ्या. तुम्ही प्रचंड असणारे मातृपितृदोष निवारण्यासाठी तुम्ही श्रीमद भागवत वाचा किंवा 700 श्लोकी भागवत वाचा. आई भगवतीचा आशीर्वाद मिळण्यासाठी सप्तशती वाचा. आणि इथे प्रति रविवारी महाराष्ट्राचं लाडकं कुलदैवत भगवान खंडेराव आहेत. इथे प्रति रविवारी मल्हारी सप्तशती वाचला जातो. आमच्या प्रतिनिधींनी या ग्रंथाचा परिचय करून द्यावा. हा मल्हारी सप्तशती आहे. या निमित्तानं जेजुरीला कोणी जातं न जातं तिथे मल्हारी सप्तशती करतं न करतं, परंतु इथे मात्र तुम्हाला हक्कानं आवडीनं सप्तशती वाचण्याला स्वामींनी दारं खुलं केलेली आहे. का केली? स्वामी ज्यावेळी 1856 साली आश्विन शुद्ध 5ला अक्कलकोटला आले त्यावेळी 3 दिवस खंडोबाच्या मंदिरात बसले. का? महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना कुलधर्म, कुलाचार, कुलदेवता, कुलदैवत माहीत नव्हतं. म्हणून ते स्वतः तिथे जाऊन बसले आणि लोकांना सांगितलं, आधी खंडोबाची सेवा करा, मग भगवतीची करा. बाळप्पांना सुद्धा कुलदेवता ठाऊक नव्हती. स्वामींना तुळजापूरच्या आविष्कारात दर्शन द्यावं लागलं, ही तुझी कुलदेवता आहे. म्हणून जोपर्यंत आपण देवी खंडोबाला सन्मान करत नाही, वर्षाच्या वर्षाला जात नाही, तोपर्यंत कुठल्याच देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही. म्हणून महाराष्ट्राच्या वाट्याला 4 प्रमुख शक्तिपीठं आलेली आहेत. त्यात सप्तशृंग आहे, दुसरं कोल्हापूर आहे,
तिसरं तुळजापूर आहे, चौथं मौर आहे. पैकी या आपल्या कुलदेवता आहेत. आपण आत्मचिंतन करावं की आपण यांच्या मुख्य ठिकाणी जाऊ, त्यांचा आशीर्वाद घेऊन आलोत का, हे आपल्या मनाला विचारावं. नसाल गेलात तर आपण गर्दीच्या दिवशी न जाता, गर्दी नसेल अशा दिवशी जाऊन भगवतीला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य आपण घरून घेऊन जावा, तिथे अर्पण करावा. खंडोबाला जाताना सुद्धा एक धोतरपान, एक उपरणं, 1.25 पाव हळद, पूर्णावरणाचा नैवेद्य आणि वांग्याचं भरीत, एवढं फार झालं. आणि सामान्य माणूस एवढं करू शकतो वर्षातून एकदा. हे सामान्य माणसांना कोण सांगेल? त्यासाठी ही सेवा केंद्र आहेत. ही सेवा केंद्र ही गोड्या पाण्याची झरे आहेत. त्यातून तमाम मानवी समस्या निर्मूलन व्हाव्यात म्हणून सेवा केंद्रात आपण संवाद संपर्क करावा. त्रिकाल आरतीपैकी कुठल्या तरी आरतीला हजर राहावं. जे आरतीला हजर राहतात त्यांच्या साऱ्या समस्या स्वामी सोडवतात. एवढं सामर्थ्य आरतीत आहे. म्हणून आपल्यात उबग, आळस, कंटाळा कृपया नसावा. आणि एवढंच करून चालणार नाही. दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावावी. जे नास्तिक माणसं आहे, जे देवधर्म मानत नाही, त्यांना जर तुम्ही 10 वेळा सांगितलं तर 11व्या वेळी ते ऐकतात. आमच्याकडं मोठ्या प्रमाणात नास्तिक माणसांची यादी आहे. त्याच सेवेकऱ्यांपेक्षा जास्त सेवा स्वामींची जीव तोडून करतात. हे लपवून ठेवण्याची बाब नाही, का त्यांना अनुभूती तशा येतात. आणि स्वामी असे अंतर्यामी आहेत की अशा लोकांचे काम एका मिनिटात स्वामी करून मोकळे होतात. का तो आयुष्यभर जोडला गेला पाहिजे. या साऱ्या अनुभूतीची खैरात स्वामी रोज श्वासागणिक करत असतात. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावा. स्वामींचं कार्य जगभरात 7 समुद्राकडे आपणाला पोचवायचं आहे. केवळ एकट्या 4 भिंतीत चालणार नाही. बरीच माणसं आत्मकेंद्रित झालेली आहे, केंद्र सोडायला तयार नाही. पण इथे मानवी मनाला कितीतरी वेदना होत आहेत. त्या वेदना थांबवण्याचं काम स्वामी या सेवेतून करत असतात. म्हणून अधिक विषयांतर न करता या श्रावण महिन्यात, या पहिल्या आठवड्यात शंकराच्या भक्तांपैकी, शिष्यांपैकी, नाग हा त्यांचा शिष्य आहे, त्याचं आपण नवरात्रपूर्ती 29 जुलैला नागपंचमी आहे. त्या दिवशी नागदेवतेंची चित्र लावून श्रावण अखेरपर्यंत प्रति शनिवारी आमच्या देशातल्या साऱ्या भगिनी नागदेवतेंचं पूजन करतात. आघाड्याची माळ घालून. त्यांना इतर फुलं चालत नाही, आघाड्याची माळ चालते, ती दर शनिवारी. आता त्याचं कारण असंही असेल की हा देश कृषीप्रधान आहे. या श्रावण महिन्यात शेतातल्या आंतरमशागतीचं काम चालू असताना चुकून कोणाला सर्प, नागदंश झाला, काय करणार? त्यावेळी दवाखाने नव्हते. पण स्मरणात आणून दिलं की आघाडा तुमच्या पायाजवळ उगलेला आहे, तुमच्या दृष्टीपथात आहे. त्याची मुळी जर घासून सर्पदंशावर लावली, 1 मिनिटात सर्पाचं विष उतरतं. म्हणून नागदेवतेला तुम्ही भगिनी आघाड्याचं स्मरण पुढच्या पिढ्यांना राहावं म्हणून आघाड्याची माळ घालतात. त्वचेचे सारे आजार आघाडा बरा करत असतो. डझनभर आजारांवर आघाडा हे औषध आहे. आपल्या घरगुती आयुर्वेदामध्ये कृपया आपण हे जाणून घ्यावं. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. नागपंचमी हे आपणाला झालं की दुसरं नवरात्र शिवाच्या डोक्यात गंगामाई आहे, त्याला जलनवरात्र म्हणतात. आणि बरोबर नारळी पौर्णिमेला समुद्राचं आपण पूजन करतो. तथा छोट्या मोठ्या गावांमध्ये ज्या छोट्या मोठ्या नद्या आहेत
आमच्या साऱ्या सुवासिनी देशभरातल्या नदीला पूर आला, ओटीचं सामान नेऊन त्या नद्यांची पूजा करायच्या आणि करतात आजही. करत नसेल त्यांनी करावी. त्या नद्यांना एक विनंती करावी. त्या केवळ जलवाहिन्या नाही, जीवनवाहिन्या आहेत. त्यांना ओटीचं सामान अर्पण करून त्यांना विनंती करावी की हे गंगामाई, तू आम्हाला वर्षभर पाणी दे, पिण्यासाठी, वापरण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी. ते ऐकतात, केलं तर ऐकतात. पूर्वी आमच्या जुन्या भगिनी नदीच्या पाणोथ्यावर रोज 2-2, 3-3 हांडे डोक्यावर ठेवून पाणी आणायच्या. तुम्हाला माहीत आहे, आज त्या नद्यांवर कोणी जात नाही, घरात पाणी येतं म्हणून. त्या साऱ्या नद्या आम्ही अस्वच्छ करून टाकलेल्या आहेत. कचरा टाक, प्लॅस्टिक टाक, निर्माल्य टाक, काय टाकत नाही. हे उद्योगपती कारखान्याचं सांडपाणीसुद्धा त्यात टाकतात. ही ग्लोबल वॉर्निंग आहे निसर्ग बिघडण्याची. तो शाप मानवाला मिळू नये म्हणून सर्व नागरिकांनी, ग्रामस्थांनी आपल्या नद्या स्वच्छ ठेवा, कचरा घाण टाकू नका. हाही गाडगेबाबांचा संदेश आपण सर्वतोपरी सर्वांपर्यंत कृपया द्या. हा सहानुभूतीचा भाग आहे. म्हणून आपण वाढत्या लोकसंख्येत नद्या दूषित होणार नाही ही काळजी घेणं केवळ ग्रामपंचायतीची, नगरपालिकेची नाही, आपली सर्वांची आहे. आपण फक्त त्या नगरपालिकेला दोष देतो, त्यांना दोष देऊ नका. आपणही जबाबदार आहोत. म्हणून या साऱ्या गोष्टी, या कार्यातून वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनाकडे स्वामींनी आपणाला वळवलेलं आहे, तिकडे आपण लक्ष द्यावं. पुढचा विभाग या ठिकाणी इथे कृषी विभाग आलेला आहे आणि त्यांनी ओळख देऊन मागील वर्षी आपण 36 लाख झाडं वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या जिल्ह्यात लावले. आता 1 कोटी झाडं आपण लावत आहोत. सरकारी जागेत सरकारची परवानगी घेऊन लावत आहोत. आणि ती योजना जर आपण साकार केली तर भविष्य काळात पर्यावरणाला मदत होणार आहे. म्हणून आपण झाडं प्रत्येकानं 5 तरी लावावी, ती जगून दाखवावी. हा एक संकल्प या कार्यानं कृषी विभागातून केलेला आहे. अनेक वन खात्याला आपले माणसं भेटत आहेत की आम्ही श्रमदानातून तुमच्याकडे झाडं लावून देतो, तुम्ही सहकार्य करा. ही पण माग या विभागातून केलेली आहे. आणि पुन्हा मूळ पदावर वळताना हा चातुर्मासाचा तर अभ्यास तुमच्याकडे दिलाच, परंतु इथे मात्र दर गुरुवार रविवारी हे सारे उपक्रम राबवले जातात. त्यातला पहिला उपक्रम मूल्य शिक्षणाचा आहे. आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी विशेष सेवा घेऊन आलेले आहेत. हे विशेष मिसाईल आहेत माणसं घडवण्याचे. युद्धक्षेत्रात जे मिसाईल जग वापरतं ते माणसं मारण्यासाठी आहे, मात्र या कार्यात जे 18 मिसाईल आहेत ते माणसांना जीवदान आणि निरोगी जीवन जगण्याचे अभियान आहे, मिसाईल आहे. म्हणून पहिलं मिसाईल मूल्य शिक्षणाचं आहे. त्यांनी काही ग्रंथ आणलेले आहेत. तुमच्या घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार व्हावेत, तुमचं म्हातारपण सुखात जावं, त्यासाठी संस्कार करणं गरजेचं आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, धर्म टिकला तरच देश टिकेल. तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाचं सार सर्वस्व ऊर्जा हे संस्कार आहे. म्हणून तुम्ही लहान मुलांवर चांगले संस्कार केले ते वाम मार्गाला किंवा चुकीच्या मार्गाला नक्कीच जाणार नाहीत. ते तुमच्या आईवडिलांची, देशाची सेवा करणारे आदर्श नागरिक, आदर्श सेवेकरी आणि निर्व्यसनी पिढी आपणाला तयार करायची आहे. म्हणून प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यापर्यंत आपणाला
संवाद साधायचा आहे, तरच हा देश टिकेल. अन्यथा बाकीचं बोलण्याचं काही कारण नाही, तुम्हाला माहीत आहे. तर दुसरा विभाग, मानव जातीच्या समस्या सोडवणे. सेवा केंद्र त्यासाठी आहेत, ते काही बोवाबाजी करण्यासाठी नाही, फी दक्षिणा घेण्यासाठी नाही, माणसं घडवण्यासाठी आहे. म्हणून हे ओळख परिचय करून देणारे जे प्रतिनिधी आहेत ते विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा मानवी समस्या निर्मूलन करण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. म्हणून आपण इथे आलेले अत्यंत भाग्यवंत पुण्यवंत आहात. सर्वांनाच इथे येणं अशक्य आहे, पण जे येतात ते काहीतरी मागचं पुण्यबरोबर घेऊन आलात असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून आपण हे पुण्य देशाच्या धर्माच्या कृतीसाठी ते कारणी लागावं, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून हे सर्व प्रतिनिधी संध्याकाळच्या अस्तमानपर्यंत आपल्या सेवेत तैनात आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधू शकता आणि अतिनम्रपणे आपल्या समस्या कृपया लेखी द्या. त्यावर लेखी मार्गदर्शनाचा उलगडा हे प्रतिनिधी करण्यास सज्ज आहेत. पुढचा विभाग इथे विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन, आज सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे, तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. त्यातही मिळाली सोनबाई चांगली तर ठीक, समजा खाट्याळ सोनबाई मिळाली तर काय होईल? घराचं घर पण देशाचं देश पण राहणार नाही. परंतु आम्ही एक अगदी प्रामाणिकपणानं सांगतो, गेल्या 80 वर्षामध्ये या कार्यातून स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह ऋणानं बंधनं झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं निवेदन आहे, तुम्ही गाव पातळीवर विवाह मंडळं पोक्त वयाच्या भगिनींनी पुरुषांनी त्यात भाग घ्या. मुलामुलींची लग्न बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यात करा. तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, कुठलीही विपत्ती, आपत्ती, घटस्फोट, फारकती होणार नाही, याची आपण या विभागानं काळजी घेतलेली आहे. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपल्याजवळ जे काही दोष आहेत, काहींना मान पान अपमान सन्मान आवडतात, ते बंद करावे, स्वभावात बदल करावा, तर सुख तुम्हाला मिळेल. सुख मिळण्याचं जे साधन आहे ते कृपया विवाह मंडळातून आपण समजून घ्यावं, हे कळकळीचं आवाहन सोप्या भाषेत आम्ही तुम्हाला करतो आहे. म्हणून आत्ता या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखावर वधूवरांची नोंद प्राप्त आहे. ज्या पालकांना आपल्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांनी आत्तापासून विवाह मंडळाकडे संवाद संपर्क करून आपल्या गावातही विवाह मंडळं उभी करावी. ते विनामूल्य काम करतात. म्हणून आपणाला हे निवेदन आहे, आपण आपल्याला आवडतं का नाही बघा, सक्ती नाही, परंतु आपणाला हे करणं क्रमप्राप्त आहे. हा एक माणुसकी शास्त्रातला भाग आहे आणि हे आपण करावं. एवढ्यावर हे कार्य थांबलं नाही. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार थोडीच करणार आहे. देशाचं रक्षण करणारे आमचे जवान आहेत, जे शहीद जवान आहेत, त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? ते आपल्याला करायची आहेत. ही अशी पारमार्थिक सामाजिक जी कामं आहेत त्याकडे सर्वांचं लक्ष वळवणं क्रमप्राप्त आहे. म्हणून समाजात जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्यात तुम्ही निदर्शनास आणून द्या की तुम्ही ही कामं करा, जनतेपर्यंत पोचा, जनतेच्या समस्या समजून घ्या, त्यांना स्वामी महाराज कळतील. त्याआधी तेजोनिधी ग्रंथ वाचा, गुरुगीता ग्रंथ वाचा, म्हणजे तुम्ही एक आदर्श सेवेकरी या देशाचं कार्य 7 समुद्रा पलीकडे नेऊ शकता, असा आमचा दावा आहे. पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान, डॉक्टर लोक आलेले आहेत.
आणि इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी कॅन्सर रुग्ण येतात बघा, कमीत कमी. शेवटची भेट घेण्यासाठी ते येतात. इथे आमच्या डॉक्टरांनी संशोधित केलेला दवा आहे. बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया असणारा दवा उपलब्ध आहे. गरिबांसाठी ती संजीवनी आहे. मोठे लोक कुठेही जातील, गरिबांनी काय करायचं. म्हणून साधारण जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी ही संजीवनी आमच्या डॉक्टरांनी देवदूत बनून त्यांना वाचवण्याची शर्त ते करतायत. दवा थोडा कडू तुरट आहे, डोळे झाकून घ्यावा लागतो, पण पुढचे अनर्थ निश्चितपणे टाळतात यात दुमत नाही. त्यामध्ये सप्तरंगी काढा आहे, सप्तरंगी मुळी आहे. अन्य झाडं लावण्यापेक्षा सप्तरंगीचे झाडं लावली ती कॅन्सरवर अनंत उपकार होतील. रानभेंडी आहे, तिनं घशाचे कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर ती बरा करणारा हा दवा आहे. तर ज्यांच्या पोटात गाठी आहे, कॅन्सरच्या असतील कुठल्याही असतील, वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास 3 आठवड्यात त्या गाठी आपोआप गळून पडतात. रुपया लागत नाही. औषधं मात्र कडू तुरट आहेत, ते तुम्हाला पटलीत तर घ्या, सक्ती नाही. गोमूत्र पूर्वीचे आपले लोक किती घ्यायचे देशी गाईंचं, त्यांना कधी आजार झाला का? परंतु गाईच्या पोटात, देशी गाईच्या पोटात ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एवढ्या सामर्थ्यशाली आहेत, 33 कोटी देव थक्क झालेले आहेत. आमच्याकडे बरेच काही लोक कंटाळून आत्महत्या करण्याचे विचार घेऊन येतात. आम्ही त्यांना सांगतो, तुम्ही गाईचे 5 द्रव्य जे आहेत त्याचा वापर करा. त्या आपल्या प्रतिनिधींनी आणून दाखवा किंवा डॉक्टरांकडे द्या. 1 गाईचं चमचाभर दूध, गाईचं शेण गोमूत्र, दूध तूप दही गाईचं, या 5 वस्तू एकत्र करून स्नानात जर तुम्ही वापरल्या, तुमचे विचार बदलतील आणि तुम्ही सन्मार्गाकडे जाऊन डोक्यात जे काही चुकीचे विचार आलेले आहेत, आत्महत्येचे विचार आहेत, ते गाय दूर करते. म्हणून गाई पाळा. इथे दिवाळीला जसं तुम्ही उटणं वापरता तसं उठण्यासारखं इथे पंचगव्य आहे. ते थोडंसं एका वाटीत कालून अंगाला लावून स्नान केलं, तुम्हाला कोशावरतं किंवा रामकुंडात जसं बरं वाटतं तेवढं सामर्थ्य गाईच्या या पंचगव्यात आहे. म्हणून आपण हे पंचगव्य घराघरात जर वापरलं, आपले विचार बदलतील, शुद्ध पवित्र विचार आपल्या समोर येतील आणि प्रत्येक कुटुंबियांचं कल्याण अटळ होईल. म्हणून साऱ्या संतांनी, आमचे गाडगेबाबा असतील, तुकडोजी असतील, महाराष्ट्राचे, या देशाचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे असतील, त्यांना जनतेने एक पदवी दिली, गो ब्रह्म प्रतिपालक. गाईचा, सज्जनांचा रक्षण करणारा हा परमेश्वर आहे. छत्रपतींच्या बाबत अशाच घटना खूप घडलेल्या आहे. मला छत्रपतींचा इतिहास सांगणं वेळेअभावी अशक्य आहे, परंतु त्यातल्या 2च ओळी आपल्याला सांगाव्याशा वाटतात. छत्रपतींच्या महाराज्याभिषेकासाठी जगातून लाखो लोक रायगडावर आले. त्यांचे गुरु तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, हे पण आले. परंतु अजून एक खूप मोठे विश्वाचे गुरु त्यांच्या नशिबात होते, ते इतिहासाला माहीत नाही. गाणगापूरपासून पायपीट करत रायगडावर, त्यावेळी गाणगापूरचे दत्त महाराज नरसिंह सरस्वती आविष्कारात रायगडावर आले. सर्वप्रथम त्यांनी मातोश्री जिजाऊ साहेबांना आसनावर बसवलं आणि लाखो लोकांसमोर सांगितलं, ही राजमाता, ही लोकमाता या महाराष्ट्रात नसती तर काय झालं असतं. तुम्हाला माहीत आहे, फार तपशिलात बोलायचं काम नाही. त्या मातेचं खूप गुणगान केलं, त्या मातेला आशीर्वाद दिले आणि मग शिवरायांजवळ जाऊन
स्वतःच्या हातानं त्यांना सिंहासनावर बसवलं, कानात सांगितलं, शिवबा तुला एवढा मोठा आशीर्वाद मिळालेला आहे, जगात अजून देवांना कुठल्याही मानवाला जो मिळाला नाही तो तुला मिळालेला आहे. तो असा, वर्ष बदलतील, शतकं बदलतील, युग बदलतील, पण तुझं नाव जग कधीही विसरू शकत नाही असा आशीर्वाद तुला दिलेला आहे. आणि याची प्रचिती तुम्ही रोज बघता. शिवरायांचं कार्य बहरत चाललेलं आहे. फक्त सांगणारे योग्य माणसं पाहिजे. त्यांचा जीवनादर्श जो आहे तो सांगणाऱ्या आणि आचरणात आणणाऱ्या व्यक्तींची गरज आहे. म्हणून हे शिवरायांचं कार्य आहे. त्यांना दत्त महाराजांसारखे गुरु भेटलेले आहेत. म्हणून हिंदवी स्वराज्य आज टिकून आहे. हे कुठल्याही ज्योतिषांनी सांगण्याचं काम नाही. म्हणून तपशिलात न बोलता इतिहास हा खूप मोठा आहे. वेळेला बंधनं आहेत. म्हणून आपण आपलं जीवन निरोगी करायचं असेल, हे राष्ट्र वाचवायचं असेल, हा धर्म वाचवायचा असेल, तर हे त्यांचे जीवनादर्श आपल्या आचरणासह पुढील पिढ्यांच्या आचरणात आपण आणण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी हा सर्व खटाटोप आहे, दुसरं काही नाही. पुढचा विभाग, या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. आपल्या वास्तूमध्ये सुख समाधान मिळावं, डोकं टेकल्यावर 4 घंटे झोप यावी. खरं तर इथे बसलेले खूप श्रीमंत लोक आज आमच्यासमोर दिसत आहेत मनानं, पण जे पैशानं श्रीमंत आहे त्यांना कधीच झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या खाऊ नये. श्रीमंत कुणाला म्हणावं तर टिळक म्हणतात, नशे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नशे. ज्याला डोकं टेकल्यावर 4-5 तास झोप येते तो खरा श्रीमंत आहे. म्हणून इथे सगळे श्रीमंत लोक बसलेले आहेत. अर्थ वेगळा आहे. म्हणून आपणाला वास्तू हा निवारा आहे. वास्तूत कोणत्या गोष्टी नसाव्यात? बंद पडलेली घड्याळं नसावीत, फुटलेली तुटलेली भांडी, चपला भांडी ही नकारार्थी ऊर्जा निर्माण करणारी आहेत. अडगळ सामान ऊर्जा नकारार्थी निर्माण करणारी आहेत, त्या गोष्टी नसाव्यात. आणि हो, इथे बसलेल्या भगिनींच्या घरात किचनला काळा दगड आहेत, त्यांनी हात वरती करावेत, म्हणजे आम्हाला त्यांना उपाय सांगतायत, तोडफोड न करता. हे जे प्रतिनिधी उभे आहेत ते तुमच्याशी तपशील बोलतीलच, पण ज्यावेळी घरात काळा दगड येतो त्यावेळी घरात आजारपण, दुःख, संकट, सतत दवाखाना चालू, डोक्यावर कर्ज, हे त्याचं प्रतीक आहे. उपचार, त्याला तुम्ही घरी गेल्यावर पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट जर लावला, त्याचा फक्त रंग बदलवला, त्या मिनिटाला तिथे 7:30 संपली. फार काही करायचं, तोडफोड करायची गरज नाही. मला वाटतं एवढ्या सोप्या पद्धतीत जगात तुम्हाला हे कोणी आमच्या वास्तुतज्ञांशिवाय कोणी सांगणार नाही. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं निवेदन आहे, आपणाला आवडेल तर आपण करा, सक्ती नाही. पुढचा विभाग, या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. हे सेवा म्हणून काम करतायत आणि गरीब दुबळ्यांचं, देशभरातल्या गरिबांचं काम, कोर्टाची वारी माणसांना परवडणारी नाही. पंढरपूरची परवडेल, 4 धाम 8 धाम परवडती, कोर्टाची पायरी शहाण्यानं चढू नये असं मराठीत म्हणतात, ते बरोबर आहे. ज्यांना ती वारी टाळायची असेल त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा आणि लोकन्यायालय भरून गरिबांची कामं मुक्त हस्ते आपणाला करता यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून ते तुम्हाला मार्गदर्शन, मदत, सहकार्य करतील. कृपया आमच्या प्रतिनिधींशी आपण सुसंवाद साधावा. पुढचा विभाग, या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी सवेत अन्य 8 विभागाचे प्रतिनिधी आलेले आहेत. वेळेअभावी त्यांनी पटकन आपला परिचय करून देताना स्वयंरोजगार विभाग आहे, पर्यावरण प्रकृती विभाग आहे, गोवंश विभाग आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, युवा प्रबोधन आहे, पर्यावरण आहे,
प्लॅस्टिकमुक्त जीवन जगण्याला त्यांनी चंग बांधलेला आहे. या सर्वांनी आपला परिचय देऊन याज्ञिकी प्रतिनिधींनीसुद्धा आपला परिचय देणं क्रमप्राप्त आहे. हे दिवसभरासाठी हे प्रतिनिधी आपणाशी योग्य असं संवाद विनाशुल्क विनामूल्य करत आहेत. त्याची कृपया आपण नोंद घ्या, त्याची आपण कदर करा. स्वतःचा वेळ जनतेसाठी धर्मासाठी खर्च करणाऱ्या माणसांची आज जनतेला गरज आहे. खूप तपशिलात यावर बोलणं उचित नाही, परंतु हे सर्व सेवा केंद्रांमध्ये जर हे विभाग हे मिसाईल पोचवले तर जगामध्ये शांतता, स्वच्छता, सुखशांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता शेवटचा विभाग, मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी समृद्ध केलेला विभाग आहे. म्हणून आज काही भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत स्वामींच्या चरणावर. तुमच्या पोटात ते आमच्या पोटात आहे. आमच्या घरात अनेक सदस्य चोरून अनेक व्यसनं करतात. हा जाहीर प्रश्न आहे. उत्तर आहे, श्रावण महिना चालू आहे. महिमनं तुम्ही वाचून ते तीर्थ जर तुमच्या सदस्यांना दिलं, हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी ते शाकाहारी होतील, ते सदाचारी होतील. तुमच्या शब्दाबाहेर भगिनींच्या ते जाणार नाहीत. मग अजून देवाकडे मागून मागून काय मागावं? देवाकडे काय मागावं? अन्य बाबी मागण्याची जरूर नाही, त्यांना माहीत आहे काय लागतं. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. आज अनेक कारणांनी डोक्यावर कर्ज वाढतं आहे. स्पर्धा, ईर्ष्या, या सगळ्या गोष्टी, अपव्यय, व्यसनं यानं कर्ज वाढतं आहे. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. हे लक्ष्मीनारायणांचं आसन या भगिनी दाखवत आहेत. भगिनींनी तिकडे लक्ष द्यावं आणि त्याचा वापर करावा आणि साधारण 1 महिन्याभरात त्याची अनुभूती घेऊन इतरांना ती अनुभूती सांगण्याचं करावं. प्रतिपौर्णिमेला आमच्या जगातल्या देशातल्या साऱ्या भगिनी या श्रीयंत्राच्या उपासक बनलेल्या आहेत, अभ्यासक बनलेल्या आहेत, प्रचारक प्रसारक बनलेले आहेत. म्हणून फार खर्चिक नाही, परंतु 1 वाटीभर शिऱ्याचा आपण प्रसाद करावा. सत्यनारायणला करतो तसा ही 5 अध्यायाची पोथी आणावी सत्यनारायणाची. त्या श्रीयंत्रावर ती कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी. दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी ही तुळशीची माळ आहे. या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र म्हणावं. नंतर श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र वाचावं, आरती करावी. सत्यनारायण झाला. इतकं सोपं आहे. सत्यनारायण तरी किती करायचा? तुमच्या कुटुंबापुरता मर्यादित. वाटीभर फार झालं. फार गाजावाजा करण्याचं, केळीचे खुंट लावण्याचं काम नाही. मूठभर गहू, मूठभर तांदूळ फार झाले, ते घरात असतात. तथापि ज्या भगिनी स्वतः सत्यनारायण स्वतः करतात त्यांनी हातवरती करावेत. जवळपास 50% हातवरती आलेले आहेत. 50% भगिनी नव्या आहेत. मग त्यांना कोण सांगेल तुमच्याशिवाय? म्हणून तुम्ही याच्या प्रसारक, प्रचारक, अभ्यासक कृपया बना. भला करो भला होगा. तुम्ही जर लोकांना चांगलं सांगितलं तर भगवंत तुमचं चांगलं करेल. ही संकल्पना मनात ठेवून आपण दर महिन्याला आता रोज 1 कुटुंब दुरुस्त करावं. त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. दिव्यानं दिवा याला म्हणतात. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. या श्रावण महिन्याच्या पुन्हा एकदा आपणाला मनापासून शुभेच्छा देऊन हा 4 महिन्याचा जो अभ्यासक्रम तुमच्यासमोर मांडला तो जनतेपर्यंत तुम्ही पोचवा. रुद्र आहे, श्रावण महिना आहे, भागवत आहे, सप्तशती अश्विन महिना आहे आणि दत्त जयंतीपर्यंत आपण 12 लक्ष जप वह्यांमध्ये लिहून त्या वह्या जर आपण गाणगापुरी, पिठापुरी पाठवल्या, तुम्ही जीवनाचं कृतकृत्य झालात असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन हात जोडून
आपण प्रार्थनेनं हे सत्र या ठिकाणी थांबू. पुढच्या सत्रात आमचे प्रतिनिधी आपणाशी सुतोवाच करतील की दुपारच्या सत्रात काय करायचं. आज रविवार आहे. मल्हारी सप्तशती आपण 1 तासाभरात त्याचं वाचन करणार आहोत. कृपया त्याची आपण मल्हारी सप्तशतीची नोंद घ्यावी. कुलधर्म कुलाचाराची आपण नोंद घेऊन आपण जणू काही जेजुरीलाच आलात आणि खंडोबा रूपी महाराज आपल्याला आशीर्वाद देत आहेत अशी संकल्पना या रविवारची आहे. असोच पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. मौनानं प्रथम भगिनी नंबर 1च्या गेटनं समाधी मठ औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात मुजरा न करता हात जोडून मधल्या गेटनं मार्गस्थ होतील. भगिनींच्या पाठोपाठ भगिनी संपल्यावर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं त्यात येणेप्रमाणे आचरण करतील. कृपया काही वेळ आपण सहकार्य करा, मौन पाळा. अपंग विकलांग माणसांना थोडंसं जागेवर नंतर पाठवा, त्यांना त्रास होईल असं करू नका. एवढंच सांगून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.